विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक पक्षाकडून विधानसभा मतदारसंघासाठी चाचपणी सुरू झालेली आहे। अशातच वडाळा विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येते की जे भाजपचे नेते आणि आमदार आहेत कालिदास कोळंबकर त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचं म्हटलं जातंय। ही निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असणार आहे। आपण पाहिलं तर ते 8 वेळा या विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले आहेत। ही त्यांची 9वी निवडणूक असणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक कठीण का आहे तर लोकसभा निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकीमध्ये वडाळा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य हे ठाकरे गटाला होतं, म्हणजेच महाविकास आघाडीला होतं आणि त्यामुळे जी ही 9व्यांदा निवडणूक जे कालिदास कोळंबकर लढणार आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचं, कुठेतरी ही निवडणूक त्यांना कठीण जाणार असल्याचं म्हटलं जातंय। 1990 पासून ते 2019 पर्यंत कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत। त्यांनी 1990 पासून ते 2004 पर्यंत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली आहे। पहिल्यांदाच जेव्हा ते उमेदवार म्हणून शिवसेनेकडून उभे राहिले होते तेव्हा त्यांनी काँग्रेसचे गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते विलास सावंत यांचा पराभव केलेला होता। त्यानंतर त्यांनी कुठेही मागे वळून पाहिलं नाही, कारण की 1990 पासून ते 2019 पर्यंत ते तिथले आमदार राहिलेले आहेत। 2005 साली जेव्हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेला कालिदास कोळंबकर यांनी देखील आपल्या आमदारकीचा जो आहे तो राजीनामा दिला आणि त्यानंतर पोटनिवडणुका लागल्या आणि पोटनिवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले आणि त्यांनी आपली आमदारकी जी आहे ती कायम ठेवलेली होती आणि 2006 नंतर 2006 ते 2014 पर्यंत त्यांनी आपली निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवलेली आहे। ते आतापर्यंत तिथून निवडून आलेले होते, परंतु त्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश केला आणि 2019 मध्ये भाजपाच्या तिकिटावर ते 8व्यांदा आमदार झाले। म्हणजे आतापर्यंत 1990 पासून ते 2019 पर्यंत कालिदास कोळंबकर यांनी पक्ष बदलून काही असेना आपली जी आमदारकी आहे ती कायम ठेवलेली आहे। वडाळा विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम असल्याचं त्यांनी नेहमीच दाखवून दिलेलं आहे। परंतु लोकसभा निवडणुका ज्या आता झाल्या त्यामध्ये मोठा फटका जो आहे तो भाजपाला बसलेला होता, परिणामी तो महायुतीला बसलेला होता आणि तिथे जे वडाळा विधानसभा मतदारसंघ आहे तिथले मुस्लिम आणि दलित या जे 2 समाज आहेत या दोन्ही समाजांनी मोठ्या प्रमाणात महायुती विरोधात मतदान केल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा मोठा फटका आता या विधानसभा मतदारसंघात म्हणजे विधानसभा ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये कालिदास कोळंबकर यांना बसण्याची शक्यता आहे, कारण की ते भाजपाच्या चिन्हावर उभे राहणार आहेत आणि भाजपाच्या तिकिटावर उभे राहणाऱ्या उमेदवाराला जे लोकसभेमध्ये झालं तेच विधानसभेमध्ये त्यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे। कुठेतरी ते मुस्लिम समाज आणि दलित समाजाची जी मतं आहेत ती आपल्याकडे वळवू शकतील का यावर थोडी शंका उपस्थित केली जाते आणि त्यामुळे कुठेतरी कालिदास कोळंबकर यांच्यासाठी ही निवडणूक कठीण होणार असल्याचं म्हटलं जाते। त्यामुळे 8व्यांदा जे आतापर्यंत आमदार राहिलेले आहेत ते 9व्यांदा पुन्हा एकदा बाजी मारणार का की उलटफेर होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।